श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। पार्वती पते शिवराज महादेव। हर श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। आश्वेस्त्रवती लोचन राम झाला विषण्ण वदन। लक्ष्मणाचा गेला प्राण काय आपण करावे। झाला विषण्ण वदन लक्ष्मणाचा गेला प्राण काय आपण करावे। कथेचा कथाभाग नाथ महाराज असणार त्या ठिकाणी लक्ष्मणाला असणारा शक्तिभेद झाला। देव असणारा भगवान परमात्मा परंतु मानवाचा असणारा रूप धारण केल्यामुळं मानवासारखं बारका असणारं देव पण सोडलं। विखळ अवस्था भगवान परमात्म्याची झालेली आहे। मोहान असणारा लक्ष्मणाबद्दल डोळ्यातून अश्रू ढाळू लागलेले आहेत। अशी अवस्था रामाची लक्ष्मणाला शक्तिभेद झाल्यावर झालेली आहे। लक्ष्मण रणी पडल्या जाण श्रीराम। लक्ष्मण विखळ अवस्थेमध्ये असणारा जिथे पडलेले आहेत हे स्वतः भगवान परमात्मा पाहू लागलेले आहेत। विखळ अवस्था बघून रामाला आपल्या बंधूबद्दल असणारा जिथे स्नेह निर्माण झालेला आहे, मोह निर्माण झालेला आहे। आणि आता त्या मोहामध्ये भगवान परमात्मा देवादी देव काय असणारा करीत आहेत। तेची काळी रघुनाथ क्षण राहो ध्यानस्थोय। लक्ष्मणा नाही जीव घात जाणून युद्धार्थ आरंभी। देवाना असणारा ध्यानस्थ मनात विचार केला थोडा एक क्षणभर आणि क्षणभर विचार करून ठरवलं मनामध्ये कसल्या प्रकारची भीती नाही, लक्ष्मणाला काही सुद्धा होणार नाही। ज्यानं लक्ष्मणाला शक्ती असताना सोडलेली आहे त्या रावणाचे आता बघू असा मनामध्ये विचार रामानं असणारा जेथे रामाच्या आलेला आहे। रणी मारा वयाराव कालक्रतांत प्रयाग्नि पूर्ण तैसा कवळला रघुनंदन धनुष्यबाण सजोनी। रामानं लगे आपला धनुष्य हातात घेतला। ज्या रावणानं असताना जिथे आपल्या बंधूला शक्ती आणलेली आहे जसा काळ खवळावा बारका सृष्टीचा नायनाट करायच्या वेळेला कृतांत काळ खवळावा असे रामप्रभू त्या रावणावर धनुष्यबाण हातात घेऊन सरसावलेले आहेत। श्रीरामाचे बाण त्यासी न चले निर्वाण तेने गजबदिला रावण पळे आपण आती धाके। मग रामप्रभूचा राग रामप्रभून हातात धनुष्य बाण घेऊन असताना धावल्याबरोबर रावणाला अगोदरच माहिती होतो राम आणि लक्ष्मण कसल्याच प्रकारचे आपल्याला आटोपत नाहीत। मग ज्या वेळेला रामानं असताना सरसावले समोर रावणानं ठरवलं या रामाबरोबर आपण असताना युद्ध करू शकत नाहीत। मग भागणेवाले की शाबास आपला जीव जर वाचवायचा असेल तर आता रणांगण सोडून पळून जावा लागन असा विचार रावणानं केला। लक्ष्मणाचे शोभे जाण रामे मानिले निर्वाण विंदिता बाण घेईल प्राण धाके रावण पळाला। काय होणार लक्ष्मण बंधूमुळे असताना जिथे राग आलेला आहे। लक्ष्मण विखळ अवस्थेत शक्तीनं माझ्या पाळल्याला आहे।
या रागाच्या भारात आपला असताना जिथे बाण सोडून राम प्रभू आताच असताना प्राण घेते, म्हणून हे धाक निर्माण झाला रावणाच्या अंतकरणात आणि रावण पाठ दिली आणि पळायला सुरुवात रावणाने केलेला आहे. पळून या उडी गुप्त राहता सैन्य गोटी, तरी रावण धाके पोटी रामसृष्टी वृष्टी सहावे ना. रावण पळून गेला हो आणि सैन्यात जाऊन असताना जिथे लपून बसला, तरी बी धाक होता रावणाला. हो, रामप्रभूचा बाण गिवसू गिवसू मारतय मला, हुडकू हुडकू. गिवसू म्हणजे हुडकी न, हुडकू हुडकू असताना रामाचा बाण मारतय. आणि मग आता काय कराव काय नाही, लपलाय तरी बी असं त्याच्या मनामध्ये रावणाचा विचार येऊ लागलेला आहे. जैसा का चंडवा तुम मेघा करीत होता, तैसा रावण सैन्यांत स्वय पळता ती धाके. ग्रंथकारानं दृष्टांत घेतला या ठिकाणी. जैसा का असताना प्रळयवात झुंजाट वार असताना जिती सुटावा, आबाळ रटावून असताना जिती काळकूट आबाळ यावा, त्या ढगाडाला कुठं कपाराला नेऊन घालतय ती वारा, तशा प्रकारे रावण असताना जिथे वेगानं पळून आपल्या सैन्यात दडून बसलेला आहे. श्रीराम वीर जगजेठी न लागे पळतया पाठी, रावणानी सैन्या गोटी अति संकटी राहिला. रावण म्हणू लागलेला आहे रामप्रभूचं ब्रेद ज्यानं पाठ दाखविली त्याच्यावर पुन्हा असताना जिथे संधान करायचं नाही. पळत्याच्या पाठीमाग तर लागतच नाहीत, परंतु निस्ती पाठ दाखवल्याबरोबर कदापि असताना बाण सोडित नाहीत. असा विचार रावणानं करून सैन्यामध्ये लपल्यावर सुद्धा असा विचार करीत आहे. श्रीरामे नेम केला आपण राणी मारावया रावण, रावण सैन्य राहिला लपण आपण वाचविले. मग रामानं विचार केला, आता आपण रावणाला वाचूच देणार नाहीत, कारण माझा बंधू विकळ पाळलेला आहे शक्तिभेदानं. परंतु रावणानं आपलं असताना पळून जाऊन स्वतःचा प्राण असताना स्वतःनं वाचवलाय, असे रामप्रभू विचार करू लागलेले आहे. रणी असतालंकाणात विषय काळ नव्हे येतो, स्वमित्र करावयाचा वचित्त हाची पुरुषार्थ पै माझा. विचार करू लागलेले आहेत, आता काय करायला पाहिजे. विजय तर आपल्याला प्राप्त होत नाही, कारण रावण असताना रणभूमीच्या ठिकाणी राहिलेला नाही. विजय प्राप्त करता येत नाही, मात्र आता आपण जाऊन आपल्या बंधूला कसं सावध करता येईल हे उपाय असताना करायला पाहिजे, असा रामानं विचार केलेला आहे. रावण लपोनी रणमेळी राम येऊनी सुमित्रा जवळी, शक्तिभेदो निर्दय कमळी धरातळी प्रवेशली. मग आलेला आहे बरं का असणारा रामप्रभू आले. लक्ष्मणाच्या हृदयाला असताना जिथे शक्तिभेद झालेला आहे, लक्ष्मण धरणीला असताना जिथे पडलेले आहेत हे बघितलं. आणि आता जवळ आल्यावर रामप्रभू काय करू लागलेले आहे. जैसा सर्प प्रवेशे वारुळी, तैसा शक्तिभेद हृदय कमळी. देखो निते वेळी राम कळवळी बंधू स्नेह. मग आलं बघितलं रामप्रभूला, जैसा वारुळामध्ये प्रवेशे साप असणारा, एखादा बीळ दिसावा, वारुळ असणारा दिसावा, आणि ते जसा मधी असताना त्या बिळामध्ये असताना प्रवेश करावा, तद्वत
या ठिकाणी लक्ष्मणाच्या हृदय कमळाला शक्तीचा भेद आणि अस्तारा जेथे झालेला आहे. राम कृपाळू संपूर्ण शक्ती उपडावया जान वाचवा वया लक्ष्मण लक्ष्मण करी स्पर्शन अमृत अमृतास्त्य. मग राम कृपाळू कनवाळू आहे. आपला लक्ष्मणाला असणारा शक्तिभेद झालेला आहे. रामा ताकद एवढी होती ती शक्ती उपटून काढायची. ज्याच्या नामानं असणारा जी ज्या भगवंताच्या नामानं त्या शक्तीने असणारा उग ब्रह्मदेवाच्या वरदाना पुरता असणारा जी ती लागलेली आहे. कसल्या प्रकारची वेतना निसत्या नाम चिंतनानं तर तो उपटू शकत नाही का. परंतु ब्रह्मदेवाच्या वचनाला बाधा लागू द्यायची नाही. मग आपला अमृत हस्त लक्ष्मणाच्या हृदयावरून फिरविलेला आहे. शक्ती भेदली हृदयांत तिची श्रीरामे लावो स्वये उपडू पाहत बहुत वर्जित नाना युक्ती. मग अशा अवस्थेमध्ये लक्ष्मणाला शक्तिभेद झालेला आहे. आता ही शक्ती उपटाव म्हणून असताना नाना प्रकारचे प्रयत्न काय कराव काय नाही असा विचार करू लागले. आणि विचार केल्याच्या नंतर पुढे आता काय करीत आहेत. शक्ती उपडिताची जाण लक्ष्मणा जाईल प्राण एक म्हणती ऐसे आपण सर्वता जाणन करावे. हो राम प्रभून विचार केला शक्ती उपटाव तर ह्या भीतीनं असताना कदाचित याचा प्राण जाईल. काही तिथं होते ते सुद्धा म्हणले भगवान हे असताना जमणार नाही. हे जर केलं तर असताना आपल्या लक्ष्मणाला धोका होईल. असं करू नका असे काही त्या ठिकाणी म्हणू लागले आणि अशा प्रकारे प्रयत्न करीत आहेत. बाप कृपाळू रघुपती त्यांच्या उपक्षोणी नाना युक्ती शक्ती उपडली निज हस्ती कृपा मूर्ती कृपाळुआ. ओ बाप कृपाळू रघुपती नाना प्रकारचे प्रयत्न करू लागले. शक्ती असताना जी ती बरका उपटली. आणि उपटल्याच्या नंतर आता काय पुढे करीत आहेत. श्रीरामे लाविताची हात शक्ती झाली वीर्य हत लक्ष्मण मारावया सामर्थ्य हताहत होनी. ज्या वेळेला रामाचा हात त्या शक्तीला असताना जिथे लागला. शक्तीला असताना जिथे लक्ष्मणाचा प्राण जी घ्यायची ही जी ताकद होती ही ताकद नाहीशी झाली तिची. कसल्या प्रकारचा लक्ष्मणाच्या जीवाला धोका होणार नाही अशा प्रकारच्या त्या शक्तीचा असताना जी ती अवस्था आणि कमकोत असताना जी ती केलेली आहे. ब्रह्मवरदोक्ती पुरती हृदय रुतली ब्रह्मशक्ती ते त्रिरामे धरोणी हाती सोलीला युक्तीचे दिली. मग काय केलेलं आहे. स्वतः रामानं हातानं शक्ती उपटिली आणि छेदली. उग ब्रह्मदेवाच्या वरदानाला बाधा लागुनी ब्रह्मदेवानं जी रावणाला वरदान दिलेलं आहे हे मिथ्य होऊनी म्हणून असणारा त्या ब्रह्मदेवाच्या वरदानापुरती राखून ठेवलेली आहे. शक्ती उपटता रघुनंदन ते संधी साधणी रावण श्रीरामावरती वर्षे बाण अति दारुण साठोपे. मग इकडे रामप्रभू असताना जी ती शक्ती असताना रावणाला माहित होतो. राम जी आरती वापस गेलेत लक्ष्मणापाशी गेलेत. ही शक्ती उपटीत येईल म्हणून मधी विघ्न करता लगे असताना तिकडून आला आणि येऊन असणारा रामावर तो बाण सोडू लागलेला आहे. रावणाचे येता बाण राम मानित्रणा समान स्वस्ते उपडो लक्ष्मण दे आलिंगनाती प्रीती. तिकडून रावण असताना ती बाण मारू लागला. परंतु लक्ष्मण बंधूमुळं
त्या रावणाचे आलेले बाण जणू अंगावर गवत पडायले, आणि जसं काही कचरा अंगावर आल्यावर आपण असं हातानं झाडताव किंवा टाकताव, तद्वत ते बाण आलेले हातानं उपसून फेकून देऊ लागले. आणि आपल्या लक्ष्मणाला, बंधूला मोहानं स्नेहानं असताना जिथे आपल्या हृदयाला आलिंगन देऊ लागलेले आहे. हनुमा सुग्रीवादे जान पाचारो निवानर गण श्रीराम सांगे आपण न्यावा लक्ष्मण स्वस्थान. लगेच असताना रामप्रभू आज्ञा देऊ लागले. हनुमंता, राजा सुग्रीवा जांभवंत आदी करून वानराचे नाव घेतले. आपल्या लक्ष्मणाला आपलं जे प्रस्थान आहे, आपलं जे ठिकाण आहे, त्या ठिकाणाकडे या लक्ष्मणाला घेऊन जा अशी आज्ञा रामप्रभू देऊ लागले. ग्रीष्मासी चातकाशी मेघ निववी जीवने जीवने सियोय देवी निववावे लक्ष्मणासी तव रावणाशी मी वधीन. जसा असताना उन्हाळ्याचा दिवस असावा आणि सात पक्षाला असताना जिथे ताण लागती, आणि ताण लागती त्या वेळाला असताना जिथे बर का, हो, चंद्र अमृत द्रावतो, पाणी असताना जिथे त्याला देतो, तद्वत या लक्ष्मणाला असताना जिथे हे करा, जीववा. हो 82 घ्या म्हणले तर 83 झाल्या. आजी प्रतिज्ञे माझे रण पृथ्वी रेखाल रावण की अराममय जान जग संपूर्ण देखावे. राम प्रतिज्ञा करू लागलेले आहेत. तुम्ही या लक्ष्मणाचं संगोपन चांगल्या प्रकारे करा अशी आज्ञा वानराला दिली. आज या ठिकाणी एक तर रावण, या ठिकाणी रावण म्हणजे रावण संपणार, रावण जर नाही संपला तर राम संपणार, असं निर्वाणीचं युद्ध करील असे रामप्रभू प्रतिज्ञा करीत आहेत. राम नामी नये मरण तो राम केवी मरे आपण रणिनी माला रावण अवघे जण देखा. काय सांगू लागली ओवी? अरे नामधारकालाच ताराजिती मरण येत नाही. ज्याच्या नाम घेतल्यामुळे ताराजिती बर का काळ येऊ शकत नाही, यम असताना येऊ शकत नाहीत, यमाचे दूत येऊ शकत नाहीत. नुसत्या नाम चिंतनानं तो राम मरत असतंय का? हो, आज रावण संपणार असं त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. राम जगाचा आत्मा राम जेत नरगे जन्म मरण रावणाशी मरण धर्म आलोट मरण पय आले. हो, काय होणार? अरे राम हे जगाचं जीवन आहे. हो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास्तविक करणारा असताना जिथे राम आहे, असा तो राम. त्या रामाला असताना काय होत असतंय का? नाही नाही, आज रावण संपणार आहे असे त्या ठिकाणी बोलू लागले. राम चैतन्य विग्रही राम देही राम द्वंद्वातीत पाही राम ठाईच्या ठाई परब्रह्म. राम देहीचे विदेही असताना चैतन्य विग्रही असा राम आहे. हो, राम असणारा काही सुद्धा होणार नाही. आज रामाच्या बाणानं रावण संपणार असं त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहे. चला श्रीदेव तुका गडदेबाई पिंपरी सूचक महिषी गडदे पिंपरी. अठ्ठ्याऐंशी झाल्या. उठा पटकून उठा, पुकारलं की पटकून इकून ऐकून. हा, कारण कसं आहे, हा 88 झाली बाई.
गौसली गौसली होय हे इथं आली ना हा टेन्शन झाली हो श्री गणेशाय नमो पुंडली वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय पार्वती की जय पार्वती शिवार हर महादेव हरी रामे विन सर्वता तिळभरी ठाव नाही रीता मिथ्या जन्म मरण वारता पुढील कथा अवधारा श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी रामे विन सर्वता तिळभरी ठाव नाही रीता मिथ्या जन्म मरण वारता पुढील कथा अवधारा पुढील कथा अवधारा काय म्हणले रामप्रभू ऐकलं ना काय म्हणले आज रावण तरी संपन नाही तर राम तरी संपन पण रामाचं नाव घेतलं ते संपत नाही तर राम कवा संपणार आहे हा असं त्या ठिकाणी सांगतात शिबिराधाड लक्ष्मण बाणे विंदिता रावण त्यावरी श्रीराम आपण शोभला दारुण शरवृष्टी शोभला दारुण शरवृष्टी राम प्रभू असणारे लक्ष्मणाला पाहिले तर त्या ठिकाणी रावणानं बाणाची सुरुवात केली त्या तितक्या ह्याच्यामध्ये तो राम प्रभू लक्ष्मणला उठवण्याच्या नादामध्ये तो रावण बाण सोडू लागला पण राम प्रभूनं पाहिल्या राम प्रभूनं रावणाकडे बघितल्या रावणानं काय केलं त्या ठिकाणी ज्या लागी सुग्रीवा राज्यदान ज्या लागी आणले वानरगण तो मारी नाजी रावण निर्वाण बाण विंदोनी या सुग्रीवाला राज्य दिलं वाईला मारलं असं त्या ठिकाणी रावणाकडे आलेले त्या रावणाला आज मारल्याशिवाय राहणार नाही असं त्या ठिकाणी तो राम प्रभू बोलालेले ज्या लागी आणोनी पाशान समुद्री केले सेतुबंधन तो मारी न रावण निर्वाण बाण विंदोनी असं ह्या समुद्रावर पाषाण आणून टाकलेत असं असणारा सेतुबंधन केलंय ह्या रावणाला मारण्यासाठी ह्या रावणाला मारल्याशिवाय सोडणार नाही असं रामप्रभू बोलायले माझी आयुधाचा चमत्कार देखो सुर नर किन्नर सिद्ध चारण विद्याधर देखोच समग्र सुरसिद्ध देखो समग्र शुद्ध शिर अशा असणारे देवलोक पाहतेन अशा असणारे राक्षस पाहतेन खाल्ले पाताळामधले पाहतेन मानव लोक पाहतेन माझा युद्धाचा चमत्कार असं रामप्रभू बोलायले रामे करोनी दुर्धरण मारिला ती गर्वी रावण पुढे प्रथईवरी जाण हे पडती पुराण सुरसिद्ध हे पडती पुराण सुरसिद्ध असा असणारा रावणाला जर मारलं तर हे साहिशास्त्रात हे सगळं होईल असं त्या ठिकाणी बोलू लागले आयशे बोलनी रघुपती सुवर्ण फुंकी भरला हाती सते जगे हुनी दगदगीती लंकापती विंदिला असा असणारा सुवर्णपत्री बाण घेतला आणि बाण त्या रावणावर सोडलेला आहे त्या ठिकाणी असं सांगतात रावणे सजनिया बाण रणी विंदिला रघुनंदन समूळ नाराच शरदारुण विंदी आपण लघु वेगे सर्व धारात शोधन अशा असताना चपळाईनं बाण असे मारायला लागलेले त्या ठिकाणी आणि काय झालेलं आहे सुटले दोहीचे शरदाळ भूतळ आणि अंतराळ बाणी कोंदले दिगमंडळ कुळाचळ कोंदले असा असणारा आकाशात बाण झाले पृथ्वीवर झाले
चौकट बाण सगळे बाण कोंदून गेलेले त्या ठिकाणी असं सांगतात। दोघे वीरांनी उद्भट वारा वाहून देती वाट, शस्त्रे हानिता खनखनाट हवे वाट उटीला, हवे वाट उटीला। हवा जायला वाट नाही त्या ठिकाणी, एकुण्याकाच्या शस्त्राला शस्त्र मिळाले असं त्या ठिकाणी बाण एकुण्याकावर सोडले, असं त्या ठिकाणी हवा सुद्धा जायना असं सांगतात। शस्त्रे हानिता बनवून बळवून मळी, ठिणग्या उठती अग्नी कल्लोळी, बाण जळती अंतराळी आतुर बळी रण येऊ दे, आतुर बळी रण येऊ दे। असं ठिणग्या उडायल्यात, असं ते बुरणारे कसे वाजवितात आपण हे करतात त्यासारख्या ठिणग्या उडायल्यात आणि त्या वाऱ्याला सुद्धा वाट गवस नाही असे आतुर बळी होते दोघ जण आणि एकुण्याकाला बाण मारलेले आहेत। श्रीरामाचे दुर्धर बाण निवारू न शके रावण, बेदोनी अंग त्राण अंगी संपूर्ण आदळती, अंगी संपूर्ण आदळती। असा असणारा श्रीरामाचा बाण जे रावणाला त्याची तोड व्हाय नाही असं त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात। धनुष्य छेदिले हातीचे हाती, रतीचा मारिला सारथी, रतीचे वारू पाडिले क्षिती, केला विरती लंकेश, केला विरती लंकेशा। रतीचे वारू मारले असं असणारे दोर तोडे असं असणारं सांगतात आणि त्याला नाहीस केलेला आहे त्या ठिकाणी मूर्छित झालेला आहे तो लंकापती। छत्रपात मुकुटपात ध्वजपात रथपात, पाचवा झाला काळापात रणी रघुनाथ खवळला, रणी रघुनाथ खवळला। छत्रपात झाला असं सगळा पाच झाले असं असणारं सांगतात त्या ठिकाणी। छदावया दशकंठी रामेश्वर सजिले नेटी, तव रावणे देऊनी पाटी उठा उठी पळाला, उठा उठी पळाला। किती रावण हुशार आहे हो। रामानं आखरीचा बाण काढा ह्याला मारली शिव सोडीत नाही म्हणला, त्याला बुद्धी सुटली रावणाला म्हणला आता पळाले शिव गत्यंतर नाही, रावण त्या ठिकाणी पळून चाललेला आहे। रणी मारावया लंकानाथ निर्वाण नेमे आला रघुनाथ, रावण पळणी बुद्धिवंत जीवघात चुकविला, जीवघात चुकविला। किती हुशार आहे रावण। हे रावणाला मारण्यासाठी चांगला निर्वाणीचा बाण रामानं काढा पण रावणाला बुद्धी सुटली आणि पळून गेलेला आहे रावण त्या ठिकाणी। रामे मारावे रावणासी रावणाची बुद्धी कैसी, पळनिया रणभूमीसी आपणा आपणासी वाचविले, आपण आपणासी वाचविले। असा असणारा बुद्धी सुचली त्याला आणि त्या ठिकाणी रावण पळून गेलेला आहे। रामन मारी पळत्यासी हे कळले आहे रावणासी, पळनिया लागवे गेसी आपणा आपणासी वाचविले, आपण आपणासी वाचविले। मग रावणाला कळालं आपण जर पळून गेलं तर पळत्या पाठी काय राम लागत नाहीत, म्हणून रावणाला बुद्धी सुचली आणि रावण पळून गेलेला आहे त्या ठिकाणी। रामबाणी जरी भूत रावण झाला हातात, काही नाचले पुरुषार्थ मागे पळत अति धाके, मागे पळत अति धाके। त्या रामापाशी असणारा त्या रावणाचा पुरुषार्थ चालला नाही, तो धाकानं त्या ठिकाणी रावण पळून गेलेला आहे। लंकेचा जो लंकानाथ अपमानला रणांत, मोकळ्या केशी पायी पळत गाही कुतत अति दुःखी, गाई कुतत अति दुःखी। केवढा होता हो रावण, 14 चौकड्याचं राज्य होतं पण त्या रावणाला मोकळ्या केसानं पळून जावं लागलं त्या ठिकाणी। मेघ उडती चंडवाते गज पळती सिंहाभिघाते, गरुड पळवी सर्पांते ते रावणांते श्रीराम, ते रावणांते श्रीराम। काय असा असणारा सिंह जर बघितला तर त्या ठिकाणी हत्ती पळून जाते, गरुड जर बघितला त्या ठिकाणी सर्प पळून जाते, असं त्या ठिकाणी रामाला जर बघितल्या रावण पळून गेलेला आहे।
या परिसवे रावण सांडून गेला रणांगण पुढील कथानुसंधान सावधान अवधारा सावधान अवधारा या परीस असा असणारा रावण त्या ठिकाणी जीव वाचून पळून गेलेला आहे. आता पुढील कथा काय ते ऐका. एका जनार्दना शरण रणी पळवून रावण उठावया लक्ष्मण कृपाळू पूर्ण परतला कृपाळू पूर्ण प्रथला असा असणारा रावण पळून गेला. माघारी लक्ष्मण पळलेला आहे म्हणून राम प्रभू आले आणि काय करतात. रामस आनंद कृपाळू रामस प्रेमस न्याहाळू रामस वेदिन दयाळू प्रणत पाळू श्रीराम प्रणत पाळू श्रीराम दयाळू आहे. दया आहे श्रीरामाला. असा असणारा मयाळू आहे. असा असणारा श्रीराम आहे. स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्धकांड एकाकारटी असा लक्ष्मण शक्तिभेद नाम पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. अग्निशोर भगवान की जय. चला वाचक तपके बाई शिरसाळा वाचक तपके बाई शिरसाळा महादेव सुचेक पांडुरंग महाराज पांढरेच आहे गाडना बरं अनुराध महाराज मुसळेवाडी हा चला सुचेत श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. रणी दंडोनी रावणासी सावध करावे सौमित्रासी राम आला अतिस्नेहसी जीवी जीवासी जीवन. हो त्या काय गौरीपुत्र गजानना कौशल्यापुत्र रघुनंदना अहो राजा रावणाला असणाऱ्या त्या ठिकाणी मरणाच्या भीतीनं रावण पळून गेला. आपला भाऊ सावध करण्याकरता प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या जवळ आले. राम जगाचे जीवन राम जीवाचे चिद्वन सखा आत्मा राम आपण राम परिपूर्ण परब्रह्म. हो राम कसा आहे परब्रह्म आहे. अहो जीवाचं जीवन म्हणजे आत्माच असणारा राम आहे. आपले बंधू विकळ अवस्थेमध्ये पडला. बंधूला सावध करावं म्हणून बंधू जवळ आले. तोची राम स्वय आपण वाचवावया लक्ष्मण कृपाळू संतुष्टला संपूर्ण त्यासी कल्पाती मरणासेन. रामाला कृपा आल्याच्या नंतर त्याला मरण असणार नाही. तो अमर आहे. स्वतः रामाला असणार त्या ठिकाणी कनवळा आला. आपला बंधू सेवेकरता आला आणि युद्धामध्ये विकळ अवस्थेमध्ये पडला. राम निज ज्ञाने अतिसमर्थ तोही वानराचे विचारांत अनुसरला स्वये वर्तत अनुचरित लक्षुनी. अनुचरित्र लक्षणे. अहो त्या ठिकाणी वानर हे रामाचे भक्त होते. भक्तामध्ये असणारा त्या ठिकाणी भक्ताच्या मनोगताप्रमाणे राम वागत होते असे नाथ महाराज म्हणतात. भूत भविष्य वर्तमान सर्वही जाणे रघुनंदन
तरी मनुष्य नाट्य विडंबना सोय आपण दावित. हो, शेषाचा अवतार हा असणारा लक्ष्मण आहे. स्वतः परब्रह्म राम आहे. पण भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळ रामाला कळत होते. पण मनुष्य नाट्य हा असणारा, त्या ठिकाणी वेश असणारा रावण मारण्याकरता रामाने धरलेला होता. विकळ देखोनी लक्ष्मण जानोनी भविष्याचे चिन्ह प्रथा करी विलपना तेही लक्षण अवधारा. हो, माझा बंधू सेवेकरता माझ्या बरोबर वनवास नसताना आला आणि युद्धामध्ये विकळ अवस्थेमध्ये पडला. आता उठविण्याचा उपाय काय करावा. लक्ष्मण देखोनी रुधिरो रोक्षिता धरोनी सुशेनाचा हात बंधू स्नेह कळवळीत काय बोलत श्रीराम. लक्ष्मणाच्या हृदयात असणारं शक्ती भेदली आणि रक्त असणारं सांडू लागलं. सांडू लागल्याच्या नंतर सुषेण डॉक्टरला बोलविलं. डॉक्टराचा हात रामाने धरला आणि बंधू उठविण्याचा प्रयत्न विचारू लागले. प्राणा परीस अधिक जाना सखा बंधू लक्ष्मण माझ एकले सांडूना स्वयंप्रयाण मांडिले. हो, मला एकल्याला सोडलं. माझ्या बरोबर असणारा माझा पाठीराखा भाऊ माझ्या बरोबर आला असे सुषेण डॉक्टरला प्रभू रामचंद्र बोलू लागले. सखे बंधू दोघे जण एराचा आश्रय धरून वना निघालो आपण पितृवचन पाळावया. हो, सखे बंधू दोघे जण एकूण एकाचा आश्रय असणारा धरला. आपण कुठं जरी जावं म्हणलं तर दोन माणसं असावे म्हणतात. तसा माझ्या बरोबर माझ्या सेवेकरता माझा भाऊ आला. वचन ऐके सुशेना लक्ष्मणे वेचलिया प्राणा मज चाड नाही निज प्राणा एरा जाना काय चाड. स्वतः रामचंद्र सुषेण डॉक्टरला बोलू लागले. माझ्या सेवेकरता वनवास नसताना माझ्या बरोबर राहू का असणारा माझा भाऊ आला, मला सोडून गेला. आता वाचून माझा काही उपयोग नाही. बुडाले धैर्य वीर्य बुडाले माझे परमशौर्य बुडाले यश सर्व बंधू स्वयमेवांतरला. हो, बुडाले माझे धैर्य, बुडाले माझे यश कीर्ती. आता माझा काहीच उपयोग नाही. माझा भाऊ मला सोडून गेला. बुडाली माझी धृती कीर्ती बुडाली माझी शौर्य शक्ती बुडाली माझी परमख्याती बंधू निश्चिती अंतरला. हो, बंधू मला सोडून गेला. माझं धैर्य सांडलं, वीर्य सांडलं आणि या ठिकाणी मला कसलीच असणार चाड जगण्याची नाही रे सुषेण डॉक्टरा असे रामचंद्र बोलू लागले. नेत्रा येतसे अंधारी गात्रे कापती थरथरी मनुष्य न धरवे करी धीर निर्धारी न धरवे. हो, धीर असणारा सांडला. गात्रे माझे विकळ अवस्था झाली. माझा भाऊ सोडून गेला सुषेण डॉक्टरा असे डॉक्टरला रामचंद्र गहिवरून विचारू लागले. प्राण जाती विकळ मती न स्मरे अळुमाळ वाचा जातसे वरळ शरीर चळचळ कापत. वाचा ब्रळ असणारी जात्या. विचार अनेक येऊ लागले. माझा भाऊ सोडून गेला, माझं धैर्य सुषेना सांडलं असे प्रभू रामचंद्र म्हणतात. आता माझं युद्धाचे कार्य कोण यश कोण घे आपण कोण कार्य बघून रावण लक्ष्मण बंधू लक्ष्मण. हो, राम रावणाचं वैर माझा असणारा वैरीच हा रावण आहे. पण त्याला मारण्याचं कारणच आता उरलं नाही. माझा भाऊ मला सोडून गेल्याच्या नंतर आता पुढलं कार्य करायची काही गरज नाही. चाड नाही विजयवती चाड नाही धृती गती चाड नाही यश कीर्ती बहु निश्चिती अंतरला. हो, भाऊ निश्चित अंतरला. माझा भाऊ मला सोडून गेला. वीस कीर्ती रावण मारणं हे आता मला जी काहीच गरज नाही असे प्रभू रामचंद्र सुषेण डॉक्टरला बोलू लागले. जीविताची चाड कोण उभ्याच मी सांडीन प्राण या जिण्याचे सुख कोण
बंधू लक्ष्मण अंतरला. हो, या जिन्याचे या जगण्याचं असणारं काय असणार आहे. स्वतःचा भाऊ पाठीराखा सोडून गेला तर आता जगण्यात असणारं काही उपयोग नाही असे प्रभू रामचंद्र सुषेण डॉक्टरला म्हणतात. धाव पाव रे लक्ष्मणा काय करतोसी प्रयाण मज सोडूनी दीनमदना कोण्या स्थाना जातोसी. हो, धाव पावगा रे लक्ष्मणा, मला सोडून असणार कोण्या स्थानाला, तू कोण्या ठिकाण्याला आहेस ते मला तरी सांग. वनी मी पिडलासी रे उपवासी मनोनिया रुसन जातोसी की युद्ध करिता भागलासी मनोनी जासी विसावया. हो, माझ्या बरोबर वनवास नसताना माझ्या सेवेकरता आलास. 14 वर्षे संपत आले, मला गोड फळं आणून दिलास, पण तुला मी फळ खा म्हणलं नाही रे लक्ष्मणा. आणि युद्धामध्ये तुला शर्म आला, थकलास का काय म्हणून मला सोडून गेलास. इंद्रजिता सारिखा रणयोदा रणी सरमलासी तू करी द्वंदा की सीता बोलली अपवादा त्या विषादा मानिले. हो, इंद्रजिताबरोबर ढगाच्या आडून इंद्रजितानं बाण मारले, त्याच्याबरोबर युद्ध करा काय असणारं युद्ध करून तुला थकवा आला का काय. का सीतेनं अपवाद नाही ते बोलले म्हणून त्या शब्दाचा राग आला का काय. असे स्वतः रामचंद्र भावाविषयी गौरव करू लागले. लक्ष्मणा एरे रे परतोरी मज भेटी दे रे व मजवरी रुसलासी कारे दोघे वनीचे सांगाती. हो, दोन्ही वनीचे संगाथे म्हणजे दोघं एकूण एकाच्या संगतीनं वनामध्ये बापाच्या वचनाहून आला. तुम्ही माझी सेवा केली, मला सोडून गेला. ये रे लक्ष्मणा म्हणजे मला येऊन एकदा भेट असे रामचंद्र म्हणतात. तुझविन न घे जीवना सर्वथान सेवी अन्न न करी अयोध्या गमना उभ्या प्राण सांडीना. तुला आता सोडून असणार जीवन म्हणजे पाणीही असणार मी घेणार नाही, अयोध्येला गमन करणार नाही. इतंच कार्य माझं जे करायचं ते थांबलं असे प्रभू रामचंद्र लक्ष्मणा विषय बोलतात. सीता न लगे मज सर्वथा काय तोंड दाखवू त्या भरता काय उत्तर देऊ तीही माता बंधू सर्वथा अंतरला. हो, सीता रावणाच्या बंधनात अडकले. रावण मारायची काही गरज नाही, सीतेला सोडवायची काही गरज नाही. आता अयोध्येला जर परत गेलो तर तुमच्याबरोबर आम्हाला लक्ष्मण वाट लावला होता आणि लक्ष्मण कुठं आहे म्हणून जर विचारलं तर मी काय सांगू. शत्रुघ्न माझं पुसेल जेव्हा काय मी मुख दाऊ तेव्हा गेला सर्व सुखाचा ओलावा जीवी जीवा अकांत. हो, भरत भाऊ असणारा त्या ठिकाणी शस्त्रगुण आहे ते की माता मला असणारा काळजीनं विचारत्या रामा तुम्ही आला, पण लक्ष्मण भाऊ कुठं गेला तर तेव्हा काय मी बोलू. मनोनी घातली लोळणी अंग टाकिले धरणी लक्ष्मणे मोकलिले रणी कोण शिरानी जिन्याची. अंग टाकले धरणी. स्वतः जगाचं जीवन आत्मा राम हा परब्रह्म आहे, पण लौकिक असणारं भावाविषयी दुःख बांधलं आणि लोळणे असणारं त्या ठिकाणी धरणीवर टाकलं आणि लोळू लागला. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल तो जासू झाले ना 25. कोणी सांगू का मी. हो, हरी हरी 25 पासून घ्यायचं. हा, एक सांगा मी तुम्ही. हा, 26 पासून. हा, इथून आपले असते आकड्यापर्यंत. कुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम
रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। वृक्षतळपिटी होती टोई, टोई पिटी धरती, विकळ जाता सर्व सर्व सामर्थ्ये, सुषमिती ते धरिले। विकळ अवस्था रामाचे गेले, बाहवा पायी असणारं वक्षस्थळ म्हणजे दोषक आपटू लागले। आपटू लागल्याच्या नंतर सुषेण डाक्टरनं रामाचा हात धरला। महामेरू कडाडिता, की देऱ्यांचा स्तंभ पडता, की दारू समुद्री बुडता, झाला राखता सुषेणा। मेरू असणारा त्या ठिकाणी ढासळल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय असणार, एक असणारा नाव आहे आणि नावत बुडाल्याच्या नंतर तारावं असं सुषेण डॉक्टरला प्रभू रामचंद्र म्हणतात। मरतया मृतपान, की दुकाळिल्या मिष्टान्न, की वर्षणी वर्षे घन, तेवी वचन सुषेणाचे। त्या ठिकाणी आवरसन असावा आणि पाऊस पडावा, स्थिती म्हणजे जमीन जशी असणार नव्हते तसे अमृतासारखे असणारे सुषेणाचे बोल प्रभू रामचंद्र। सुषेण डॉक्टर काय म्हणतोय, आपला बाहू उठण्याचा प्रयत्न काय होईल, असे प्रभू रामचंद्र स्वतः सुषेण डॉक्टरचं ऐकतात। ऐके स्वामी रघुनंदन, तू सर्वदा पे सावधान, बंधू वैकल्य वासना, जाण जाण जनी मना धरितोसी। बंधू हा शेषाचा अवतार रामा, तुम्ही स्वतः परब्रह्म आहो, माझा रुद्राचा अवतार आहे, असे कोण सुषेण डॉक्टर असणारे काय म्हणतात, आम्ही तुमचे भक्त आहोत, तुम्हाला सांगायची असणाऱ्या गरज नाही, म्हणजे लक्ष्मणाला मरण नाही रामा, चिंताच करू नका। वारावणे चन्मुखासी, चित्तेचे बाण हृदयी घ्यायची, तेने अत्यंत दुःखी ऐशी, ऐसे मानसी न धरावे। दुःखाचे बाण हृदयात घेऊ नका, हृदयामध्ये चिंता हे बरोबर नाही आणि लक्ष्मणाला मरण नाही असे सुषेण डॉक्टर म्हणतात। नाही पंचतत्व पावला, नाही याचा प्राण गेला, जीवनाश्रियेचे असे भरला, नाही निमाला सर्वता। नाही निमाला, याच्यावर असणारी याच्यावर काळीमा चढलेली नाही, टवटवी आहेत आणि त्या ठिकाणी एवढं घाबरायचं काहीच काम नाही। सुषेण डॉक्टरनं डिग्री लावली आणि लक्ष्मणाला तपासून रामाला बजावून सांगू लागले। विशीन न दिशे यांचे वदन, नाही पलटले देहचिन्ह, नाही काळीमा चढली जाण, जीवे लक्ष्मण जिताचे। जीवे लक्ष्मण जिताचे, काळीमा चढलेली नाही, कळा असणारे लक्ष्मणावर तेज असणार आहे, सर्व अवयव असणारा लक्ष्मणाचे सावध आहेत रामा, तुम्ही घाबरायचं काम करू नका असे सुषेण डॉक्टर म्हणतात। श्रीरामा पाये सावधान, सुप्रसन्न यांचे वदन, पद्मदळांसारिखे पादान, मुखचिन्ह दिसतचे। मुखचिन्ह टवटवीत असणारं दिसतंय, पद्म कमळासारखे असणारे पाये असणारे दिसतात, यांच्या चेहऱ्यावर टवटवी आहे, लक्ष्मण हा जिवंत आहे। सुकुमार यांचे कर कमळ, चितळन लगती चरचळ, तटवती नेत्रयुगळ, लक्ष्मण विकळ नाही रामा। लक्ष्मणाची विकळ अवस्था म्हणजे त्या ठिकाणी तळपाये बघितले तर गार असणाऱ्या नाहीत, गरम आहेत, त्वचा गरम आहे, लक्ष्मणाला असणारं मरण नाही असा सुषेण डॉक्टर रामाली बोलू लागला। प्राणीन पे शरीर, याचे न की देखो साचार, सावधान यांची गात्रे वस्त्र, शेषावतार हा होय। शेषाचा अवतार हा लक्ष्मण अवतार एक पुरुष आहे, याला मरण नाही, सर्व याचे इंद्रिय गात्री असणार सर्व सावध आहेत असे सुषेण डॉक्टर रामाले बोलतात।
सावधायके रघुनंदना रिग्य जैसे पंचाणना राक्षस सकुळ निव्यंजना भोरत्ना भयनाई. बंधू रत्ना भय नाही म्हणजे लक्ष्मणाला भय नाही. पंचाननासारखे म्हणजे सिंहासारखे असणारं राक्षस कुळ भंग करणारे रामचंद्र तुम्ही आहोत असा कोण सुसेन डॉक्टर म्हणतो. शक्ती भेदे लक्ष्मण पडला सताई जाण सर्वता नाही विसज्ञ तेही चिन्ह उदारी. लक्ष्मणाच्या हृदयात शक्तीचा भेद झाला. विकळ अवस्थेमध्ये पडला पण लक्ष्मणाला मरण नाही. लक्ष्मण हा सावध आहे. जरी दिसत आहे विकळ तरी पटव्यासे प्रबळ दुकळती नेत्र कमळ अळूमाळ दिशिना ते. अळूमाळ असणारा त्या ठिकाणी ठवठवीत कमळासारखा असणारं तोंड असणार आहे. धुगधुगीत असं काहीच असणारं नेत्र असणारे त्या ठिकाणी सर्व गात्रे विकळ गेलेले नाहीत. लक्ष्मण सावध आहे. रामा घाबरायचं काहीच कारण नाही. सर्वता याची भय नाही जानतचे पायी प्रतिज्ञा करीतो तुझे पायी भय नाही लक्ष्मणा. रामा तुमच्या पायावर प्रतिज्ञा करून असणारा सांगतो लक्ष्मणाला भय नाही आणि कसलीच असणार तुम्ही चिंता करायची गरज नाही. मी जाणतचे वैद्य प्रेतचिन्ह आवश्यक सोमीचा भय नाही देख प्रतिज्ञा संकट वधवासे. प्रतिज्ञा करून रामा तुम्हाला सांगतो दिव्य औषधी आणू जखम असणारी नीट होईन. लक्ष्मणाला मरण नाही असे सुसेन डॉक्टर रामाले बोलतात. शक्ती आईची बेदली हृदयी संधी त्याची उपादय कृपानिधी एक वेळा नोनी दिव्यती बंधूस बंदी वाचवी. बंधू असणारा वाचविण्याकरता दिव्य औषधी एक वेळेस आणाव्या. पहिल्या आणल्या होत्या जमवंतानं सांगितल्या होत्या तशा दिव्य औषधी आणाव्या म्हणजे जखमे जर असणार ते घातल्या तर पहिल्यासारखी असणारी ती सुवर्ण संधी असणारी आहे. तिनं जखम नीट होते. मनशी औषधी ते कैसे ना त्या उपाशी सांगेना एक वेळा प्रार्थना आयुनंदना. वायुनंदन म्हणजे मारुतीला प्रार्थना करावी. समजा मार्ग चिन्ह असणाऱ्या औषधीचा आणि त्या पर्वताचं मी सांगतो असे सुसेन डॉक्टर प्रभू रामचंद्राले बोलू लागले. जव नवे सूर्योदय तव औषधी अनावया पावो उदया येता कश्यपतायो कारव्या नव्यो साधना. कश्यपतने उदया येता सूर्य जर निघाला तर त्या पर्वतावर औषधी आपल्या हाताला येत नाहीत. त्या चंद्राच्या किरणानं देखील कोमल अशा असणाऱ्या औषधी होतात. ते संध्याकाळच्याच वेळेला हाताला येतात असा कोण सुसेन डॉक्टर म्हणतो. उदया येता गबसती औषधी प्राप्त नव्हती आणि अनावर ब्रह्मशक्ती उर्मिळपती नवाचे. ब्राह्मणाच्या वरदानाचं काय असणारं वरदान असणार आहे. सूर्याचे किरण जर लक्ष्मणावर पडले तर लक्ष्मणाचा प्राण जाईल. अहो ते असणारे संध्याकाळच्याच असणारा टायमात त्या पर्वतावर दिव्य औषधी हाताला येतात. सूर्य जर निघाला तर ते गोचर म्हणजे औषधी मावळतात असा सुसेन डॉक्टर बोलतो. साधावया या कार्याची समर्थ एक हनुमंताशी इतराची गती कायची लक्ष्मणाची वाचावया. इतराशी कायशी गती इतरात ताकद नाही. एकला एक असणारा मारुती आहे. एवढं कार्य साधेल असा कोण सुसेन डॉक्टर म्हणतो. इतुके सांगुनी श्रीरामाची सवेची सांगे हनुमंताची आजी सोमित्र वाचोयाची तुझी औषी
प्राणदाता तूची होशी प्राणदाता. सुग्रीवा तू काय कोण असणारे? स्वतः असणारे त्या ठिकाणी मारुतीला बोलावून सुषेण डॉक्टरनं घेतलं आणि काय रामाचा बंधू लक्ष्मण विकळ अवस्थेमध्ये पडलाय, त्यांना वाचविण्याचं सामर्थ्य हनुमंता तुमच्यात आहे असे सुषेण डॉक्टर म्हणतात. पुंडरी वरदे हरी विठ्ठल. चला वाचक नवनाथ पंचाळ गोवर्धन, सूचक पांडुरंग महाराज पांढरे. हरी हरी हरी. शेषार झाले ना. हॅलो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. रुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. जवळी बोलावनी वायुनंदन गुज सांगे सुषेण लक्ष्मण पडिला विसज्ञ त्यासी जीवदान त्वा द्यावी. नमन करू गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवून माता साष्टांग माझा दंडवट. हनुमंतरायाच्या पायावर निजमस्तक तसंच असणारा साधू संताला नमस्कार, ऐकणार श्रुती मंडळीला असणारा नमस्कार करून कथेला सुरुवात आहे. कारण का दुसऱ्या अध्यायातली असणारा लक्ष्मण शक्तीतली कथा चालू आहे. आतापर्यंत असणारा प्रभू रामचंद्रानं असणारा शोक केला, बंधू एकी असणारा शोक केला आणि सुषेण वैद्यराज त्या ठिकाणी येऊन अनेक असणारा तो प्रभू रामचंद्राला समजावलं आणि समजावून असणारा त्या ठिकाणी आता औषधी घेऊन या, मी उपचार असणारा करील अशी असणारा प्रतिज्ञा केली. कुण? सुषेणानं. केल्याच्या नंतर कोण आणेल? हनुमंताला बोलवा. हनुमंत असणारा त्या ठिकाणी औषधी आणील म्हणून हनुमंताला बोलून घेतलं आणि हनुमंताला विनंती करायला सुरुवात केलं. हनुमंता, कारण तो असणारा त्या ठिकाणी जीवदाता सगळ्याचा आहेस, सर्व कार्य असणारा सिद्धीला नेणार आहेस, अशा प्रकारचं औषधी आणायच्यात असं सुषेण सांगू लागले. लक्ष्मण रामासी सुख संधान सुख सुग्रीवांग वाजान सुख संपन्न वानर. म्हणून सुषेणानं सांगायला सुरुवात केलं. मंडळी, हनुमंता, तू औषधी आणलास, लक्ष्मणाला जर उठवलंस तर प्रभू रामचंद्राला सुख होईल, नाही राजा सुग्रीवाला सुख होईल, बिभीषणाला सगळ्या वानराला सुख होणार आहे. मग याकरता असणारा सगळ्याचा जीवदाता हनुमंता तू आहेस अशी असणारा प्रभू रामचंद्राला हे सुषेण सांगू लागले. तू श्रीरामाचा निज भक्त तुझा सभाय श्री रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा डुलत राम स्मस्त सर्वदा. काय म्हणता सुषेण? तू निज भक्त रामाचा आहेस. निज भक्त कुणाला म्हणावं? कारण आपण असणारा त्या ठिकाणी भक्त मंडळी देवाकडे जाताव आणि ज्यांच्या घरला जाऊन असणारा देव अहोरात्र असे निज भक्ताच्या घरी अहोरात्र काम करी. आता नाथबाबाच्या घरी असणारा श्रीखंडाच्या रूपानं 12 वर्षे पाणी वाहिलं. असे निज भक्ताच्या घरी काम करणारा भगवंत आहे, त्याला निज भक्त म्हणतात. म्हणून हनुमंत तो हा रात्र दिवस चिंतन करणार आहेस
राम भक्त आहेस आणि निज भक्त असल्याला सगळ्याला जीवदाता तू आहेस अशा प्रकारचे बोलू लागले. तुझ सर्वभूती समसमान अखंडता समानुसंधान दृश्य द्रष्टानी दर्शन राम विद्वचित घन देखसी. कारण हनुमंत असणारा तो अहोरात्र असणारा भगवंताचं नाम स्मरण करीत आहेस. तुझी वृत्ती आणि दृष्टी असणारा कशी झालेली आहे, कारण तुझी असणारा त्रिपुटी आहे. कारण आतमधून बघणारा असणारा रामच आहे, डोळ्यानं पाहणं ही रामच आहे आणि या दृष्टीला मोहरी समोर दिसणारी वस्तू रामच आहे. अशी त्रिपुटीची अवस्था तुझ्या हनुमंता झालेली आहे. म्हणून अशा प्रकारचा रामभक्त आहेस अशी विनंती सांगू. सुग्रीवांगद जांबवंत नळनीला दिवान नर समस्त तुझे आम्ही राम भक्त श्रीराम सेवित सर्वदा. म्हणून आज सांगितलं कारण का नळ नील जामीवंत सगळे असणारा सुग्रीव तुझ्या येणं असणारा आम्ही भक्त आहोत. कारण भक्तीच्या काय भक्ती याच्या वाटा मज दावा या सुबटा. म्हणून अशा प्रकारचा असणारा तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हणले काय भक्तीच्या वाट आहेत तसे असणारा सगळे भक्त मंडळी तुझ्या योगा नाहीत. म्हणून अशा हनुमंताच्या गुणाचं वर्णन सुशेन करू लागलेले. तुझे नियमा श्रीराम भेटी तुझे नियमा श्रीरामी गोष्टी तुझे निराम देखिला दृष्टी धन्य सृष्टी तुझे आम्ही. आता तुझ्या योगानंच असणारा रामाची भेट, तुझ्या योगानंच रामाचं दर्शन, तुझ्या योगानंच असणारा आमचा प्राण अशा प्रकारचा असणारा. म्हणून संताची संगत करावी, भक्ताची संगत करावी. भक्ताच्या संगतीमध्येच देव असतं, भक्ताच्या संगतीमध्येच असणारा देवाची प्राप्ती आहे आणि भक्ताच्या संगतीमध्ये असणारा सुख प्राप्त आहे. म्हणून तुझ्या योगानं एवढं हनुमंता असं घडलं अशा प्रकारचं तू सांगू लागली. तुझे झाले श्रीराम सेवेचे किंकर तुझे निभव समुद्र दुस्तर झाला सबाय असणारा सगळे चराचर वानर असणारा भक्त झालेले आहेत. तुझ्या योगानंच असणारा एवढ्याला सामर्थ्य आहे. म्हणून आज सगळ्याचा जीवदाता हनुमंता तू एक आहेस. जन्म मरणाची आवृत्ती बुडत होतो मारुती हे तुम्हाला बोनी श्रीराम भक्तिवान नर पंक्ती उधरलिया. काय म्हणता सुशेन, जन्म मरणाचे असणारा आवर्तीत असणारा आम्ही गुंतलो होतो, त्या ठिकाणी आम्ही पडलो होतो. पण असणारा तू आज आमचा उद्धार केलास आणि उद्धार करून असणारा आम्हाला असणारा भक्तीमध्ये तारला गेलास. कारण तारून नेणारा तू आहेस, तुझ्यासारखा असणारा दाता कुणी नाही. असे हनुमंताच्या गुणाचं वर्णन. हे तीन मला सांगो किती तुवा उद्धरली त्रिजगती तुझे पापी उद्धरती पाप निर्मुक्ती तुझे नी. म्हणून सुशेनानं सांगायला सुरुवात केलं हीच नवल किती सांगू. अरे त्रिजगती असणारा तुझ्यानं उद्धरण झालेली आहे. कारण अनेक पापाचा असणारा धुळी तुझ्यामुळं आहे. म्हणून दररोज असणारा हनुमंताचं दर्शन घ्यावं. हनुमंताचं दर्शन गेलं वेस प्राप्त होतं, तुम्हाला मरणमुक्ती असणारा प्राप्ती होती किंवा असणारा आयुष्यश्री प्राप्त होती. म्हणून असे असणारा हनुमंताच्या पायामध्ये ताकद आहे. म्हणून एवढ्या असणारा त्रिजगतीचा उद्धार हनुमंता तू करणार आहेस असं म्हणाले. वानर मांदी समवेत पीडिता उपवासी समस्त तुवा नेमुनी विवरात गेले केले तृप्त फळे जडे. हो हनुमंता, ज्या टायमाला असणारा सीतासुदीच्या असणारा कार्यासाठी आज तो दंड करण्याच्या ठिकाणी गेलो, त्या टायमाला असणारा त्या ठिकाणी महिन्याचा उपवास घडला. आता महिन्याचा उपवास घडला, फळ भेटना गेलं, पाणी भेटना गेलं. दंडक राजाचा शाप होता, त्या शापामुळे असणारा सगळं वन ते उद्ध्वस्त होतं. अशा संकटात आम्ही पडलो होतो. पण तूच असणारा त्या ठिकाणी युवरामध्ये नेलास आणि युवरामध्ये असणारा आम्हाला तृप्ती केलास. असा मारुती असणारा तू जीवदाता आहेस
अशा प्रकारचं तो म्हणला रे. विवरे सहित हेमा तुवा उद्धरली विरोत्तमा समुद्रे तिरी प्लवंगामा स्मरणा धर्म चुकविले. अशा युवरामध्ये नेल्याच्या नंतर जो मह्यासुरान असणारा निर्माण केल्या जी असणारा हेमा होती तिचा असणारा उद्धार केलास आणि उद्धार करून अशी जगत असणारा त्रिगजित असणारा तारणारा तोयस. वानराला तर तारलास, हेमेचा उद्धार केलास, नाही जगाचा उद्धार करणारा मारुती तोयस असं त्या ठिकाणी म्हणलं. पाके वीर मासाचा गोळा संपाती उद्धरिला की हेरा शुद्धी लावून त्या काळा समुद्र जला अक्रमिले. त्या टायमाला असणारा त्या ठिकाणी सगळ्याला असणारा तृप्त केलास. समुद्राच्या तटाकाला असणारा सगळे आलो पिंक. कारण बिगर पंखाचा असणारा मासाचा गोळा कोण? संपादी. मग संपादीचे असणारा त्या ठिकाणी दर्शन झालं तरी असणारा संपादीचा उद्धार केलास. संपादीला पक फुटले, संपादीला ज्ञान प्राप्त झालं. ही कुणामुळं? हनुमंता तुझ्या दर्शनामुळं. अशा असणारा त्या ठिकाणी सांगू लागले. छायाग्रह राक्षसी दिने सगळा गिलासी काळी जाऊ पटोनी वेगेसी दुष्ट राक्षसी मारिली. हनुमंता ज्या टायमाला असणारा त्या ठिकाणी सीतेच्या सुधीला लंकेला येऊ लागलास. समुद्राहून जात असताना छाया नावाची असणारा राक्षसीन म्हणजे सावली गिळून असणारा प्राण्याला आक्रोशन करणारी अशी राक्षसीन होती. पण तिच्या असणारा त्या ठिकाणी पोटामध्ये गेलास आणि तिचं काळीज उपडून असणारा बाहेर निघालास. तिचाही उद्धार केलास. पुढे गेल्याच्या नंतर काय केलास? सुरसा दानवाची माता न मारो निगेलासी परता पायी देवोनी पर्वत माता तू ही तत्बता उद्धरिला. सुरसा असणारा दानवाची आई आहे. छेड करण्यासाठी हनुमंता तुझा आली. पण त्या सुरशेला असणारा काही मारला नाहीस. कारण का? तिला जीवदान दिलास आणि जीवदान दिल्यास असणारा त्या ठिकाणी पुढे निघालास. पुढे असणारा मैनागिरी नावाचा पर्वत. कारण का? माझ्यावर हनुमंतानं विश्रांती घ्यावी. त्या संताचे पाय माझ्या असणारा माथ्यावर लागाये, माझा उद्धार होईल म्हणून अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी तो पर्वत असणारा तो आडवा आला. त्याला असणारा करंगळी असणारा टिकीलास, पाताळाच्या ठिकाणी घातलास. एवढं काम हनुमंता तू केलास. आती दुस्तर समुद्र तीरा तुझा पराक्रम कपींद्र जावोनिया परतीरा केले चरित्र ते ऐका. असे असणारा समुद्राहून जात असताना त्या ठिकाणी हनुमंताला 3 संकष्ट आले होते. त्यांचा असणारा निवारण केलास आणि तिथून असणारा लंकेला असणारा गेलास. लंकेहून असणारा पडलंकेला गेलास. पडलंकेला गेल्याच्या नंतर काय काय चरित्र हनुमंता केलास त्या एक. झाडा घेवोनी मध्यरात्री लंका शोधिली मारुती करोनी रावण सभा पालती सीता निशिंती शोधिली. हो हनुमंत असणारा पडलंकेला गेलास. तिथून असणारा क्रूंचा नावाच्या राक्षसीचा वध केलास. पण लंकेला आलास. मध्यरात्रीच्या टायमाला असणारा सर्व त्या ठिकाणी एखाद्या मस्काचं त्या ठिकाणी रूप धरलास. सरी लंका असणारा पालती घातलास. एवढं काम केलास रे हनुमंता. एवढा आतुर बळी तू आहेस. 14 शस्त्र वनचार तुवा मारिले एक सर झाडे झाडोनी समग्र वनचो फेर विध्वंसिले. हो 14,000 असणारा वनकर त्या ठिकाणी मारले. वनाचा उपाडा केला. एवढा असणारा तू त्या ठिकाणी पुरुषवंत आहेस. दादुल्यातला दादुला गाडाईर हनुमंता तू आहेस. जंबुमाळी प्रधान पुत्र तुवा मारिला कया कुमार इंद्रजितासी करोनी क्षाग्र रणी सतबर गांजिला. तसंच असणारा त्या ठिकाणी जंबुमाळ्याला मारलास. तसंच असणारा रावणाचा लाडका मुलगा असणारा आकिया होता. आकियाचा असणारा त्या ठिकाणी निपांत केलास आणि इंद्रजिताचा पादाडा केलास. एवढा असणारा हनुमंता तू वीर आहेस. अशा प्रकारचं म्हणलंय. देखोनी सन्मुख रावण तुवा करोनी पूजासन
तिकट वाग्मानी करुण हृदयी दशासन विंधिला. पुन्हा असणारा त्या ठिकाणी लंकेमध्ये गेलास, शेपटाचं आसन केलास, रावणाच्या समोर बसलास आणि रावणाची असणारा विठंबना केलास. काय काय केलास? आगी लावणी पुज्जासी जाळिले, दाही मुखासी भस्म करो निलंकेसी, सीता शुद्धीसी आणिली. म्हणून असणारा शेपटाला तुझी आग लावली, ध्या दुपारा लंकापुरला. ज्यांनी जाळी येली लंका त्याला धन्य धन्य म्हणे तुका. अशा प्रकारचं असणारा तू काम केलास आणि एवढं काम करून असणारा पुढे काय केलास ते ऐका. एकल्या एके आपण अर्धरात्री तुमादान अनोनी महापाषाण सीतुबंधन संपविले. पुन्हा असणारा त्या ठिकाणी सेतुबंधाचं काम आहे. सेतुबंधाचं काम हनुमंतानं किती योजन केलं? 49 योजन असणारा केलत. मग 49 योजन म्हणलं की असणारा किती झालं? कारण का 296 कोस असणारा हनुमंतानं काम केलेलं होतं. अशा प्रकारचं असणारा तू एकट्यानं काम केलंयस म्हणून सांगितलं. आती संकट हिरगम करुण खांदी वाहून लक्ष्मणा, वीर इंद्रजित दारुण तुबा एकलेने मारविला. अशा प्रकारचं असणारा त्या ठिकाणी अनेक प्रकारचं काम केलेलं आहेस. दारुण असणारा वीर असणारा पुरुषार्थ असणारा त्या ठिकाणी मारलास अशा त्या ठिकाणी सांगूलाय. मनीन धरवती धरिता तिथे कर्मे केली हनुमंता, भक्तोत्तमा कपिनाथा श्रीराम सुकारता बंधू. असे दुस्तर असणारा कर्म केलास हनुमंता. भक्त उत्तम अशा प्रकारचा असणारा तू आहेस. शक्ती सामर्थ्यवान आहेस. अशा तू काम करणार आहेस. म्हणून आता काय कर, ही औषधी घेऊन ये. तुझ्याशिवाय असणारा कुणी आणणार नाही अशी असणारा प्रतिज्ञा. शीघ्र जावोनी आपण उदयाना येता भासमान, वेगी दिव्य औषधी आणून बंधू लक्ष्मण वाचवी. म्हणून सूर्य निघण्याच्या अगोदर असणारा औषधी घेऊन ये. लवकर जाय. बंधू लक्ष्मण असणारा उठव अशी असणारा प्रभू रामचे सुषेण वैद्यराज त्या ठिकाणी बोल. पुरवी विरे जांबवंते तुझ लागी सांगितले होते, त्याची आवोनी द्रोणा दिते दिव्य औषधी आणावे. हनुमंताला असणारा सुषेण वैद्यराज म्हणून आले. पूर्वी असणारा एक वेळेस जामीवंतानं सांगितलं होतं दिव्य औषधी आणून असणारा त्या ठिकाणी लक्ष्मणाला उठवायचंय. तीच औषधी त्याच पर्वताच्या ठिकाणी आहेत. अशा प्रकारचे असणारा त्या सांगू लागले. त्या पर्वताच्या दक्षिण शिकारी दिव्य औषधी थोर थोरी, ऐक त्याच्या नामाची कुसरी सविसरी सांगे. हो, त्याच पर्वताच्या ठिकाणी दक्षिण बाजूला असणारा त्या ठिकाणी दिव्य औषधी आहेत. मग कोणत्या कोणत्या औषधी आहेत, कशा कशा औषधी आहेत, त्या औषधाची थोरी म्हणजे असणारा मोठेपणा अशा प्रकारचे सूचना सांगू राहिले. शल्य विशल्य होती पूर्ण, विशाल्य करणी तिसा भीष्मधान, अतियुक्तीने आपण वेगी शोधून नवी. म्हणून विशल्य अशल्य अशा प्रकारचे असणारा औषधी आहेत. कारण का मेलेल्या माणसाला जिवंत करायची ताकद त्या औषधीत आहे. मग अशा असणारा औषधी आणल्याच्या नंतर त्या ठिकाणी लक्ष्मण उठल असा तू जा म्हणून अशा हनुमंताला विनंती करू. स्वयघाय जाती बुजवण क्षते काणपती आपण, अंगिरा हो न शके वनस्वर्णा जाणतीस नाव. स्वर्ण जी औषधी आहे ती असणारा जर त्या बेळामध्ये वटली तर असणारा ती घाव असणारा बुजून जात, वन सुद्धा राहत नाही. अशी असणारा ताकद त्या औषधीची आहे असं तो सांगितलं. पाणे शीतळ सुकुमार कुपण शकती चंद्रकर, फळे हिरवी सुंदर रक्तांबर फुले तिची. औषधीचा असणारा माहिती सुषेण सांगू लागलेले आहेत. अति सुकुमार असणारा त्या ठिकाणी औषध आहे. चंद्राचा प्रकाश सुद्धा असणारा सण होत नाही एवढी असणारा तेजस्वी औषधी आहेत. म्हणून अशा प्रकारच्या दिव्य औषधी त्या पर्वताच्या ठिकाणी आहेत. कारण अशा औषधी असणारा आणल्याच्या नंतर लक्ष्मणाला उपाय होईल अशी त्या माहिती सांगितली. वाचवावया लक्ष्मणा करावे सभ्य गमना,
मनोनी धरिले दोन्ही चरणा वेगी प्रयाण करा. सुसेना, कारण हनुमंता सुसेन म्हणून आले लक्ष्मणाला वाचवायचंय, मग तुझ्या असणारा पाया पडतो, जा लवकर म्हणून असे हनुमंतरायाचे पाय धरले. कारण का हनुमंताच्या पायाचे इतकी ताकद आहे, कारण धरलेल्या असणारा कामाचं वेश प्राप्त होतंय अशी मारुती आहे. म्हणून हा रामायण असणारा रम्य आहे, गोड आहे, पवित्र आहे. मग अशा त्या ठिकाणी उद्धार करणारं रामायण आहे. म्हणून जेवढं जे असणारा हनुमंतानं चरित्र केलंय ती फार सुंदर आहे असं तू सांगतात. तू आमुचा जीवन दाता, तू चुकविली भवव्यता, बहु बोलणे न घडे सर्वता, सद्गुरु तत्वता तू आम्हा. जीवन दाता हनुमंता तू आहेस. तुला काही जास्त, कारण का शाण्याला काही जास्त सांगायची गरज नाही, कारण तू असणारा बुद्धिमत्तम वरिष्ठम असा असणारा हनुमंताईस. तो असणारा जाऊन एवढं कार्य करायचं आहे म्हणून असे सुसेन सांगू लागलेले. तुझे चुकले भयभ्रमा, तुझे आम्ही श्रीरामी प्रेमा, प्रिय भावयावान रामा प्लवगमा उठू वेगी. तुझ्या योगानं असणारा आम्ही सुखी आहोत, तुझ्या योगानं असणारा सगळे असणारा त्या ठिकाणी आमचा उद्धार झालेला आहे असे असणारा हनुमंता तुझा उपकार आहे असे असणारा सांगू लागलेले. चित्ती धरोणी रघुनंदन करावे सवेग प्रयाण, तेने सकळार्थ संपादून विजयी होऊन येसी. एक महत्वाचं सांगितलं. काय सांगितलं? चित्ती धरून या रघुनंदन. कारण भगवंताला जर हृदयाच्या ठिकाणी धरलं, मुखानं जर नामस्मरण केलं तर हेच प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. एवढं सामर्थ्य त्याच्यात असतंय सुसेना असे हनुमंता असे सुसेन सांगू लागले. माझे स्वामी श्रीराम यासी, माझे भक्ती सुखबाण रासी, ते मज सांगसी स्मरणासी आयसे मानसी न माना. हनुमंता एक असणारा येऊ देऊ नको. काय? माझ्या योगानं असणारा सर्व वानर सुखी आहेत, नाही माझ्या योगानं असणारा तरतेत असा अभिमान फक्त येऊ देऊ नको. अभिमान जर आला तर सगळं असणारा व्यर्थ वाया जातंय. म्हणून परमार्थात अभिमान येऊ देऊ नये असे असणारा सांगू राहिले. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, राजा रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, शिव हर 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 महादेव. वाचक रामकिसन डॉक्टर वाघाळा, सूचक दादादेव कुलकर्णी मुंगी. चला राहू द्या शोटर राहू द्या, कारवाय राहू द्या. जय श्रीराम, जय श्रीराम. हरी हरी पुंडरी माहिती मला काय लागते. हरी विठ्ठल. जय श्रीराम. ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय, राम भक्त हनुमान की जय. श्री राम जय राम जय जय राम. प्रेमाची जाती अशीच आहे, बोलता मागे पुढे न पाहे.